हॅपी मॅरिड लाईफ सगळ्यांनाच हवं असतं, पण फक्त लव्ह पुरेसं नसतं. थोडा प्रॅक्टिकल बेस पण तितकाच महत्त्वाचा असतो. इमोशनल, प्रॅक्टिकल, डेली लाईफ हे सगळं बॅलन्स झालं की नातं खरंच सुंदर बनतं. मला तुम्हाला काही डोस द्यायचे नाहीत, पण मनापासून वाटतं, राहूया ना आनंदी, काय हरकत आहे. चला मग पाहूया. आता इमोशनल बेस म्हणजे नातं टिकतं ते विश्वास, आदर, प्रामाणिकपणा, समजून घेणं आणि माफ करण्याच्या सवयीवर. हा पाया मजबूत असेल तर नातं आपोआप मजबूत होतं. कम्युनिकेशन, मनातलं बोलणं महत्त्वाचं, पण त्याहून महत्त्वाचं समोरच्याचं ऐकणं. इगो बाजूला ठेवलं तर भांडणंही शांतपणे सुटू शकतात. पार्टनरशिप, टीमवर्क, मी वर्सेस तू नाही, आपण, हाच विचार हवा. जबाबदाऱ्या शेअर करणं, एकमेकांना इमोशनली आणि प्रॅक्टिकली सपोर्ट करणं, हेच खरं पार्टनरशिप. आता फायनान्शियल अंडरस्टँडिंग, पैशाबाबत क्लॅरिटी असणं गरजेचं. प्लॅनिंग, सेविंग्स आणि अननेसेसरी कंपॅरिझन टाळणं हे नातं स्टेबल ठेवतं. टाईम अँड एफर्ट्स, क्वालिटी टाईम दिला की नातं पुन्हा नव्याने फुलतं. छोटे छोटे एफर्ट्स, कधी सरप्राईज, कधी एक स्माईल, हेच मोमेंट्स नातं जिवंत ठेवतात. लव्ह इन ॲक्शन, फक्त आय लव्ह यू नाही, ते दिसलं पाहिजे, जाणवलं पाहिजे. ॲप्रिसिएशन, छोट्या गोष्टींमधला आनंद, यातच खरं प्रेम असतं. आता पर्सनल ग्रोथ बघूया. दोघांनीही स्वतःवर काम करणं गरजेचं. एकमेकांच्या ड्रीम्सला सपोर्ट करणं आणि स्पेस देणं, कारण स्ट्रॉंग इंडिव्हिज्युअल्स इज इक्वल टू स्ट्रॉंग रिलेशनशिप. बॅलन्स, सासर माहेर, काम आणि पर्सनल लाईफ सगळ्यात बॅलन्स ठेवणं आणि एक्सपेक्टेशन्स रिअलिस्टिक ठेवणं. काय करायचं ते झालं, आता काय नाही करायचं. अवॉइड करा इगो फाईट्स, कंपॅरिझन्स, सायलेंट ट्रीटमेंट आणि भूतकाळ उकरून काढणं. हे सगळं टाळलं तर नातं हलकं आणि आनंदी राहतं. सिम्पल लाईनमध्ये सांगू, हॅपी मॅरिड लाईफ इज इक्वल टू लव्ह प्लस रिस्पेक्ट प्लस कम्युनिकेशन प्लस टीमवर्क. काय मग, थोडे एफर्ट्स घ्याल ना हॅपी मॅरिड लाईफसाठी? या सिरीजला तुम्ही दिलेल्या प्रेमासाठी मी अनु तुमचे मनापासून आभार मानते. अनुच्या कथा ऐकत रहा, प्रेम देत रहा. लवकरच पुन्हा भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात रहा. धन्यवाद.